नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा सर्वांचा आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर सर आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेसर सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023-24 अपडेट या ठिकाणी आलेले, तुम्हाला माहिती आहे 2 दिवसापूर्वी एक अपडेट आलेले। अखेर काही परीक्षांच्या तारखा या ठिकाणी आलेल्या आहेत, काही परीक्षांच्या तारखा अद्याप आलेल्या नाहीत आणि काही परीक्षांच्या तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत। आरोग्य सेवक असेल, ग्रामसेवक असेल किंवा इतर आधी परिचारिका वगैरे काय हेल्थ वर्कर वगैरे त्या सर्व 4 पोस्टच्या ज्या तारखा आहेत त्या ठिकाणी डिक्लेअर झालेल्या आहेत। परीक्षा जून पासून सुरू होते, फर्स्ट वीक सेकंड वीक पासून सर्व परीक्षा या ठिकाणी सुरू होतात। प्रवेश पत्र कधी येणार तर प्रवेश पत्र सुद्धा पेपरचे 6 ते 7 दिवस म्हणजे IBPS असल्यामुळे 6 ते 7 म्हणजे 1 तारखेच्या आसपास आपले प्रवेश पत्र 1 किंवा 4 तारखेच्या आसपास आपले प्रवेश पत्र त्या ठिकाणी 1-3 तारखेच्या आसपास प्रवेश पत्र येऊ शकतात। तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत, लक्षात घ्या। मात्र आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी जे हे करतात, फोन करत राहता का सर आमचा जिल्हा दिसत नाही, तुमचा जिल्हा दिसत नाही, आमचं हे नाही, आमचं ते नाही। मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला एक सांगतो की या ठिकाणी तुम्हाला दिसते की as discussed in the VC we have scheduled the exam for the Jilla Parishad of non-PESA district exam for following ZPs being scheduled। मित्रांनो, जे हे आहे नॉन पेसा आहे फक्त त्याच जिल्ह्यांच्या एक्झाम होणार आहे। 10 तारखेला एक्झाम सुरू होणार आहे, म्हणजे आपले जे आहे 10, 11, 12 मध्ये 9 शिफ्ट म्हणजे रोजच्या 3 शिफ्ट मध्ये आपली एक्झाम होणार आहे। 13, 14, 15 मध्ये 8 शिफ्ट म्हणजे 3 शिफ्ट आणि 2 शिफ्ट मध्ये एक्झाम होणार आहे। 16 जूनला 2 शिफ्ट मध्ये फक्त हे जे नर्स मिडवाईफ आहे याची एक्झाम होणार आहे आणि ग्रामसेवकचे फॉर्म मे बी जास्त असावं म्हणून 16, 18, 19, 20 आणि 21 तब्बल 5 दिवस ही एक्झाम चालणार आहे आणि 5 दिवसामध्ये ती 12 शिफ्ट मध्ये ती एक्झाम होणार आहे। IBPS पेपर घेणार मित्रांनो, लक्षात घ्या। सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग फक्त एवढ्याच जिल्ह्यांची म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 ह्या 21 जिल्ह्यांचीच फक्त या ठिकाणी काय एक्झाम होणार आहेत। बाकीचे जे 13-14 जिल्हे बाकी आहेत त्यांची एक्झाम होणार नाही। ते पेसा ऍक्ट मध्ये येणार, मग त्याच्यात अहमदनगर असन, पुणे असन, नाशिक असन, नांदेड असन, हे असे काही जिल्हे का जे नॉन पेसा मध्ये येतात। पेसा ऍक्ट म्हणजे काय मित्रांनो, पंचायत एक्सटेन्शन शेड्यूल ऍक्ट 1996 चा हा पेसा ऍक्ट आहे। GS भुरिया समितीनुसार तो ऍक्ट लागू केला का प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे 13 जिल्हे आहेत पेसा ऍक्ट अंतर्गत येणार, त्याच्यामध्ये एक असा भाग असतो का जो पूर्णपणे म्हणजे आपण काय म्हणतो त्याला आदिवासी डायरेक्टली नाही म्हणता यायचं, पण एक शेड्यूल कास्ट त्यानुसार तो भाग ठरवला जातो आणि त्याला तो दर्जा दिला जातो पेसा ऍक्टचा, का जेणेकरून त्या एक्झाम त्या विद्यार्थ्यांना त्याच परिसरात म्हणजे तिथंच फॉर्म भरता येतो। त्यानंतर त्यांना विशेष असं केंद्राचं किंवा राज्य सरकारचं विशेष तेवढ्याच परिसरासाठी किंवा तेवढ्या क्षेत्रासाठी पेसा ऍक्ट म्हणजे त्या क्षेत्रासाठी विशेष सवलती मिळतात, इतरांच्या वेगळ्या आणि त्यांच्या वेगळ्या असतात, म्हणजे तो पूर्णपणे असं वेगळा लिगली एक ऍक्ट आहे। आणि त्याच्यामध्ये आहे, आता तुम्ही म्हणाल का सर मग आमच्या कधी होणार पेसावाल्यांच्या? मित्रांनो, पेसाचं काय झालेलं आहे त्याच्यावरती एक याचिका दाखल केली होती मध्यंतरीच्या काळात, केस काय केस होती काहीतरी, त्याच्याबद्दलची हिअरिंग एकदा झालेली आहे ती मला वाटतं। त्यातलं ते काय एवढं मला कन्फर्मली माहित नाही, तुम्हाला माहित असेल तर तुम्ही मला पर्सनली SMS करा व्हॉट्सअपला। आणि अजून बाकी थोड्याशा गोष्टी त्याच्यामधल्या ते ज्याचा निकाल तोपर्यंत लागत नाही तोपर्यंत हे पेसा ऍक्टचं होणार नाही। ज्यावेळेस त्याचा निकाल लागेल त्यावेळेस पेसा ऍक्ट होऊन जाईल, मात्र इतकाही उशीर होणार नाही, तुम्हाला लक्षात ठेवा, कारण काही 1 आणि 2 जिल्हे नाही, भरपूर जिल्हे त्याच्यामध्ये बाकी आहेत अजून, त्याच्यामुळे पेसा ऍक्टचं सुद्धा होईल, आणि लक्षामध्ये काही विषय नाही। त्याच्यामुळं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती फॉर्म आलेले आहेत, कशाला किती फॉर्म आलेत, कशाला किती फॉर्म आले, ग्रामसेवकला किती, हेल्थ वर्कर मेलला किती, लक्षामध्ये हेल्थ वर्कर मेल सीझन स्प्राईंग काय स्प्राईंग। मित्रांनो, लक्षात घ्या की याच जिल्ह्यांच्या परीक्षा फक्त होणार आहेत, लक्षात असू द्या। जिल्हा परिषद भरती संदर्भातले अतिशय महत्त्वाचे अपडेट। आणि हो, ग्रामसेवकची तयारी करत असाल तर मित्रांनो, ग्रामसेवकला आपण जर तयारी करत असाल तर ग्रामसेवकसाठी आपण ग्रामसेवक परीक्षेची अनलिमिटेड टेस्ट सिरीज आपली अनलिमिटेड तुमचा पेपर ज्या दिवशी आहे त्या दिवसापर्यंत तुम्हाला ग्रामसेवकची टेस्ट सिरीज आपल्याकडून मिळणार आहे, ते बी IBPS पॅटर्ननुसार सर्व टेस्ट। गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी चालू असणारा एक छोटासा उपक्रम मित्रांनो, स्पर्धकांना वैयक्तिक मार्गदर्शन असणार आहे, ग्रामसेवकचं स्पष्टीकरण देणार एकमेव संघटना, संपूर्ण प्रश्नपत्रिका नवीन अभ्यासक्रमाला अनुसरून देणार आम्ही, 100 सराव पेपर प्लस 10 अभ्यासक्रमातील घटकावर विशेष सराव पेपर, 100 म्हणजे रोजचा एक पेपर होणार, तर 100 दिवसाच्या आत तुमची एक्झाम होती। फक्त जिंकायची इच्छा ठेवा, यश आपलंच आहे, फक्त रविवारी सुट्टी असेल। अधिक माहितीसाठी माझा नंबर आहे 97656575, त्याच्यावरती तुम्हाला संपर्क करायचा आणि तुम्ही टेस्ट सिरीज घेऊ शकता। 99 रुपये त्या मोबाईल नंबरवरती गुगल पे फोन पे करायचे, त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा
आणि नाव आणि जिल्हा कळवायचा, आपला ऍडमिशन होऊन जाईल ग्रामसेवकसाठी. हे फक्त ग्रामसेवकसाठी होतं. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो, जिल्हा परिषद आरोग्य सेवक भरती सुरू होते आणि आरोग्य सेवक भरतीसाठी सुद्धा आपल्या हार्देस ऑनलाईन अकॅडमीची जिल्हा परिषद आरोग्य सेवक पुरुष सराव पेपर 2023-24 सुरू आहे. IBPS पॅटर्न नुसार, मात्र हे मर्यादित असणारे 15 सराव पेपर असणारे. त्याचसोबत तुम्हाला काही महत्त्वाच्या या ठिकाणी महत्त्वाच्या काही 15-20 टॉपिक टेस्ट पण दिल्या जातील तांत्रिक प्रश्नांवरती आधारित. त्यामुळे आरोग्य सेवकला पण तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर खाली दिसतो 9766853675. त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि प्रवेश त्या ठिकाणी आपला निश्चित करू शकता किंवा घेऊ शकता. आलं लक्षामध्ये. त्याचबरोबर काही जणांनी काल हे पाठवलं, म्हणले सर आचारसंहिता चालू होणार आहे. आणि मित्रांनो, हे विधान परिषदेचे इलेक्शन आहे. मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, त्याच्यानंतर नाशिक पदवीधर शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या 4 ठिकाणच्या ज्या आहेत आलं लक्षामध्ये. तर काही टेन्शन घेऊ नका, ते जूनमध्ये होईल. पण त्याचा काय एवढा इफेक्ट आपल्या याच्यावरती इलेक्शन आपल्या एक्झामवरती या आचारसंहितेचा म्हणा यांचा काही जास्त विधान परिषदेचा काही एवढा जास्त इफेक्ट पडणार नाही. कारण का पाहिजे विधानसभेसारखं किंवा लोकसभेसारखं ते डायरेक्टली जनतेतून, म्हणजे जनतेतून थेट निवडणूक जनतेतून नसते, जनताच मतदान करते, परंतु त्याला एक स्पेशली हे असतं. त्याच्यामुळे याचा काही जास्त इफेक्ट होणार नाही. काल बऱ्याच जणांनी पाठवलं का आता आचारसंहिता याचा काही लोड घेऊ नका लक्षामध्ये. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला मी सांगतोय का जिल्हा परिषद भरतीच्या संदर्भातल्या या तारखा होत्या, अतिशय महत्त्वाच्या तारखा होत्या की हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे आलेले आहेत त्या ठिकाणी. तुम्ही लवकरात लवकर टेस्ट सिरीज पण खरेदी करू शकता आणि अभ्यास पण करा. कारण का प्रवेश पत्र तुमचे लवकरच येणार आहे. टेस्ट सिरीज खरेदी करा अथवा नका करू तुमचा प्रश्न, मात्र प्रवेश पत्र येणार, तुमचा अभ्यास होता, तुम्ही अभ्यास करत चला. कारण ग्रामसेवक आणि राहिला प्रश्न नॉन पॅसा, तर पॅसाचा, तर पॅसाचं ते जे हेरिंग झाल्यानंतर पॅसाचं सुद्धा, पॅसाला पण काही इतका उशीर नाही व्हायचा, पॅसाच्या सुद्धा लवकरच पेपर होते. आता प्रश्न असा आहे, पॅसाचं एक त्या जिल्ह्यामध्ये एक ठराविक क्षेत्र असतं, एक नॉर्मली क्षेत्र असतं, मात्र त्या क्षेत्रामुळे पूर्ण जिल्ह्याचीच भरती काय केलेली आहे, पूर्ण जिल्ह्याची भरतीच त्या ठिकाणी रद्द म्हणजे थांबवलेली, रद्द नाही झालेली, थांबवलेली पॅसामुळे. तर काही विषय नाही, हे फक्त नॉन पॅसावाल्यांचे. त्याच्यामुळे 20-21 जिल्हे आलेले. ज्यावेळेस पॅसा येईल त्यावेळेस पॅसा म्हणजे नॉन पॅसाची वेगळी होईल आणि पॅसाची परत एक्झाम होईल. आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने परीक्षा ह्या जिल्हा परिषदेच्या होतील. काळजी करायचं कुठल्याच प्रकारचं काही कारण नाही. आपला अभ्यास चालू ठेवा. परीक्षेचे वेळापत्रक आलेलं आहे. आता परीक्षेचे प्रवेश पत्र सुद्धा एवढ्या 2-4 दिवसामध्ये म्हणण्यापेक्षा 10 पासून सुरू होते, 4 ते 5 तारखेच्या दरम्यान आपले प्रवेश पत्र सुद्धा अवेलेबल होतील. 5-6 दिवस आधी प्रवेश पत्र येत असतात. आलं लक्षामध्ये. ठीक आहे मित्रांनो, भेटूया आपण परत नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण पोलीस भरतीची पण तयारी करणारे बरेच विद्यार्थी आहेत, तर पोलीस भरतीची आपण जर जोरदार तयारी करत असाल तर हे केवळ साधं बुक नाही, एक स्मार्ट बुक तुमच्यासाठी देतोय. स्पेशल पोलीस भरतीसाठी अंकगणित आणि बुद्धिमत्ता सिद्धेश्वर हाडबेसरांच्या स्मार्ट बुक सिरीज मधलं नवीन सुधारित तृतीय आवृत्ती आलेली मित्रांनो. 2002 ते 2003 मागील 20 वर्षातील 370 प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तर स्पष्टीकरणाचं सखोल स्पष्टीकरणाचं विश्लेषण, द स्मार्ट बुक, द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक, वन स्टॉप सोल्युशन. आलं लक्षामध्ये. पोलीस भरती, अंकगणित व बुद्धिमत्ता विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचा यशोमार्ग म्हणजेच मित्रांनो भारतीय प्रकाशन पुणे. तर हे पण पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. अनेक विद्यार्थ्यांचं बेस्ट सेलर अवॉर्ड मिळालेलं पुस्तक, तज्ञ मार्गदर्शकांकडून शॉर्टकटचं हाटके ट्रिकचा समावेश असणारे पुस्तक आहे. हे सुद्धा पुस्तक तुम्ही व्यवस्थितरित्या खरेदी करू शकता. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे मित्रांनो, ही जी काही महत्त्वाची छोटीशी अपडेट होती मी तुम्हाला आता देण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.